पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई तू ये ना प्लीज आई। अश्विनी, तुझं समर कॅम्प होतं पहिल्या दिवशी आणि तू बिग बजेटची फिल्म सोडलीस आणि आता ती फायनलला पोहोचलीस, तर आता तू जाणार नाही? हे बघ, तू कधी प्रॉमिस तोडत नाहीस, मग आताही नाही तोडायचं। जाऊया आपण नाशिकला। मी आलेच। अश्विनी, मयूरच्या डोक्यात सतत विचार चालू असेल तर एकदा जा आणि तिच्याशी बोल ना। विचार करून काय होणार आहे? जा। मयू, मयू ऐक ना बाळा, मला जरा ना तुझ्याशी बोलायचंय। बोल। सॉरी, काय ना मयू, त्या दिवशी मी तुझा फोटो त्या पॅम्पलेटवर बघितला तेव्हा माझ्या पायाखालची खरंच जमीन सरकली ग। कसं असतं ना, कधी कधी आपली चूक नसते पण होणाऱ्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि प्रत्येकाला वाटतं ना की आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये। मी तुला काय बोलते ना हे तुला आत्ता कळणार नाही, जेव्हा तू आई होशील ना तेव्हा कळेल। मयू, हे जे जग आहे ना खूप विचित्र आहे। प्रत्येक वाटेवर ना तुला फसवणारी माणसं भेटतील, अशा काही गोष्टी तुझ्या समोर येतील की तू त्याच्याकडे ओढली जाशील। अगं, हे सगळं असं आहे म्हणून पालक आपल्या मुलांना घरात कोंडून नाही ना ठेवू शकत आणि बाहेर मोकळा सोडल्यावर त्यांचा कुणी गैरफायदा घेणार नाही ना, ही भीती सतत मनात असते मयू। डोक्यावर सतत टांगती तलवार असते। मला फक्त एवढंच वाटत होतं की माझी मुलगी कुठे भरकटणार नाही। हे बघ बाळा, माझ्यावर खरंच विश्वास ठेव। मला तुझे मेसेज खरंच वाचायचे नव्हते, तू तुझ्या मित्रांशी मैत्रिणींशी काय गप्पा मारते हेही जाणून घ्यायचं नव्हतं। मला फक्त ह्या गोष्टीची हमी हवी होती की माझी मुलगी सेफ आहे ना। आई, मला अगदी समजतंय तुला काय सांगायचंय, पण मी तुला सगळ्याच गोष्टी नाही ना ग सांगू शकत, कारण तू जरी माझी मैत्रीण असलीस तरी मैत्रिणी मागे एक आई आहे हे पूर्णपणे नाही विसरता येत मला। पण आई, मी तुला एवढं सांगेन, तुझी मान खाली जाईल असं मी कधीच नाही वागणार। तुझ्यावर विश्वास आहे माझा मयू, पण या जगावर नाहीये ग। आई, मला फेस करू दे माझ्या प्रॉब्लेम्स ना, मला स्वतःला फाईट करू दे। कसं ना बाळा, याच्या अगोदर मी सतत घरात होते की नाही, त्यामुळे तुझ्याकडे कुहूकडे माझं लक्ष असायचं। अगं, तुमच्या नुसत्या चेहऱ्याकडे बघून मला कळायचं की काही चुकीचं झालं नाहीये ना तुमच्या बाबतीत। पण आता तसं नाहीये ना मयू, मी सतत घरात नसते, मला पार्लरमध्ये जावं लागतं। मला असं वाटतं की माझ्या ह्या सगळ्या व्यापामुळे ना माझं दुर्लक्ष माझ्या मुलांकडे होत नाहीये ना, म्हणून तुम्ही चुकीच्या मार्गावर किंवा काही तुमच्या बाबतीत विचित्र। आई, विश्वास ठेव माझ्यावर। मी ना तुला आणि बाबांना सांगितल्याशिवाय माझ्या आयुष्यातला कोणताच मोठा निर्णय घेणार नाही। फक्त एक रिक्वेस्ट करते की तू असं नको वाटून देऊस मला की मी काहीतरी खूप मोठी चूक करते किंवा तुमच्या दोघांचा विश्वास गमावून बसले, असं नको फील होऊन देऊस प्लीज। हो, निघते कॉलेजला। बाय। काय कमाल भेळ झाली आहे बाबा, अशी पार्टी ना पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे। अरे तुम्ही ओकेशन द्या, आपका बेल वाला हमेशा रेडी है। कू, असेच ना कॉम्पिटिशन जिंकत जा, म्हणजे आम्हाला अशी पार्टी करता येईल ना। आणि फायनल्स जिंकली ना तर याच्यापेक्षाही मोठी पार्टी करू। आणि त्या पार्टीमध्ये संजूला
जायचं, कारण केक नसेल तर पार्टी होऊ शकत नाही आणि संजू नसेल तर कोण केक पळवणार माझा. ए मी चिंचेचं पाणी आणते हा. ए मयू, मला सांग तू मुलगी आहेस की नाही? म्हणजे हा काय प्रश्न आहे? मग आज ठरलंय ना की घरच्या बायकांनी आज मध्ये मध्ये नाही करायचंय. मग तू बसून एन्जॉय कर ना तिथे, बरोबर ना सर? राईट. माझ्यासारखं. अरे हो प्रतीक, सांगायचं राहून गेलं. ते डील तू सजेस्ट केलेलं ते फायनल झालं. ऍडव्हान्स मिळाला. थँक्स टू यू. सर जर तुम्ही थँक्स म्हणणार असाल ना तर मी नेक्स्ट डील नाही देणार आणि ही डील पण कॅन्सल करून टाकेन. अरे बापरे, डायरेक्ट धमकीच देतो तू. आधी डील काय ते तरी सांग. ही आपली पार्टी झाली ना की मी तुम्हाला फ्लोर प्लॅन दाखवतो. अरे चमचे राहिले हे वाढायला. मी आणतो थांबा. काय आवडली का? व्हेरी गुड. आई तिखट लागलंय. अगं पाणी पी ना मग. अगं नाही हं, वेळेवर कधी पाणी प्यायचं नसतं. तुला मी साखर आणून देऊ का कुहू? आपण आईस्क्रीम खाऊया. मला हवंच असं नाहीये तिखट लागलं म्हणून आईस्क्रीम. कुहू प्रतीक, तू बाईक आणली आहेस का रे? हो आणली आहे. मग भेळ खाऊन झाल्यावर तू आणि मयू जाऊन आईस्क्रीम घेऊन याल? हो चालेल. आई खरंच खूप तिखट लागलंय. थांब, मी साखर घेऊन येते. मी आणतो अश्विनी, तू थांब. कू साखर. अरे घे ना फोन. नाही सर नको घ्यायला. त्यांनी ना मला फोन करून करून वैताग दिलाय. अरे एकदाच संपवून टाक ना मॅटर त्यांच्याशी बोलून. तसंच करावं लागेल आता. ओके मी आलो. हा खरंच त्रास होत असेल त्याला, कारण प्रतीकला कधी मी एवढं चिडताना बघितलंच नाहीये. काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाला असं म्हणून सारखे फोन करते. सॉरी पण ना मला तर निघावं लागेल, थोडं अर्जंट काम आहे. अरे पण आपल्याला आईस्क्रीम आणायला जायचंय. हा मयुरी पण सॉरी या टाइमला नाही जमणार. काय रे काय प्रॉब्लेम? थोडं अर्जंट आहे मला ना, त्या क्लायंटला आत्ताच भेटावं लागेल. तू त्यांना सांग ना नंतर भेटतो म्हणून. मला आईस्क्रीम हवी आहे दादा, चल ना. सॉरी कू, पण सॉरी खरंच. कुहू हट्ट नको करू बेटा. कामाच्या बाबतीत माणसाने एकदम सिरियस राहायचं. सो लेट हिम गो. जाऊ दे त्याला. जा तू. सी यू. हे बघ आशू, तू आत्ता जे काही वागलेस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. अगं अचानक घर काय सोडता, नवीन संसार काय थाटता आणि आता गावाला जायला काय निघता. एका शहरात राहून तुम्हाला साधं सांगता सुद्धा येत नाही. आता सांगते ना मी आप्पा, नका ना इतकं चिडू. त्यावेळी परिस्थितीच अशी होती ना, त्यामुळे आईंना हा निर्णय घेणं भाग पडलं. प्लीज त्यांच्यावर राग नका धरू. कसं आहे माई, हिला नाशिकला जायचंय ना, त्यामुळे आत्ता आपल्याला हे कळतंय. नाहीतर ना कित्येक वर्ष कित्येक महिने आपल्याला काही कळलंच नसतं. विद्युत, ऑलरेडी आप्पा माझ्यावर चिडलेत. आता तू काय चिडतोयस? ताई तू इथे राहायला आल्यानंतर आपलं फोनवर बोलणं झालं होतं एकदा, पण तुम्हाला एका शब्दाने काही सांगितलं नाहीस. अरे तूच तुझ्या टेन्शनमध्ये होता, त्यात हे सगळं सांगून मी तुला अजून टेन्शन देणार होते का? अगं पण आशू, एका शहरात असून आम्ही काहीच मदत करू शकलो नाही ग तुला. माई अप्पा विद्युत सोडा ना आता. झालं ते झालं. आपली कू आता नॅशनल कॉम्पिटिशनला चालली. सो घराचं वातावरण एकदम छान आहे. छानच असू द्या. माई अगं मी नाशिकला चालले, त्यामुळे ना घराकडे इथे लक्ष द्यायला कोणी नाहीये. तू 4 दिवस येऊन राहशील का? म्हणजे मयू आहे पण तशी ती लहानच आहे ना अजून. हो येईन ना. हे बघ, पण मी संजूला बरोबर घेऊन येईन. ते त्याची गैरसोय नको न ग व्हायला. हो हो घेऊन या त्याला. त्यालाही थोडा चेंज. मला याची परवानगी आहे की नाही? काय बाप्पा, तुम्ही मला अजून 4 वर्ष टोमणे मारणार आहात का? हे बरं बस कितीची आहे? 4:30ची आहे आणि रात्रीचा स्वयंपाक करून जाईन मी. कशाला आता स्वयंपाक वगैरे? म्हणजे
अगं आता तू आणि कू बाहेर जाऊन काय खाणार आहात? आम्ही विचारलं का? मध्ये पडलो का आम्ही? नाही ना. मग मी आणि माझी मयुरी काय करणार आहोत हे तू विचारायचं नाही. आमचा सॉलिड प्लॅन बनलाय. माई, ह्या दोघांना ना त्यांचा काही तो स्पेशल प्लॅन आहे ना, तो आज करू देत. तू उद्या सकाळी ये. हो हो माई, उद्या या आरामात. मी आणि मयुरी मस्त ब्रेकफास्टचा प्लॅन करतो. तुम्ही या खायला. नाही नाही नको, तुम्ही कशाला करताय ब्रेकफास्ट? मी सकाळी लवकर येते आणि सगळ्यांसाठी छान ब्रेकफास्ट करते. हां माई, मी काय तुला सकाळचा नाश्ता आणि स्वयंपाक करायला बोलवत नाहीये. घरात कोणीतरी मोठं असलं पाहिजे. त्यामुळे होतं काय माहिती आहे ना, घराकडे आणि घरातल्या माणसांकडे लक्ष राहतं म्हणून सांगते. आणि मयू अजून तशी लहान आहे ना ग. बरं मी एक काम करतो, मी उद्या सकाळी जातानाच माईला आणि संजूला इथे सोडून जातो. ठीक आहे? ठीक. आणि आशू, यावेळेला शेवटचं माफ करतोय मी तुला. सॉरी अप्पा, नाही होणार परत असं. चला आता येतो. हां चल बाय. सी बाय. चला बाय. तयारी. सावकाश जा. हां अश्विनी, 4:30ची बस आहे. मी काय म्हणते, अर्धा तास अगोदर जाऊ ना आपण. कशाला? आहे एक काम, नंतर सांगते. अच्छा. ते बससाठी. हा, तू येतोस? नाही, तू पुढे. चल ये अश्विन. हो. आधी आधी बाप्पांचं दर्शन घ्या. कशी आहेस? काळजी घे. आबा, तुम्हाला माहिती आहे नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन? ती खूप मोठी कॉम्पिटिशन असते. हो का? मग या मोठ्या कॉम्पिटिशन साठी तुला खूप मोठा ऑल द बेस्ट. हे घे. ऑल द बेस्ट. सगळं छान होईल. थँक्यू आजी. पाया पड. चला, उशीर होतोय आता. बस निघेल नंतर. येतो आम्ही. बाबा येतो. आई येतो. बाय आबा, बाय आजी. काळजी घ्या रे. अहो, अश्विनी घरी नाही म्हटल्यावर श्रेयसला सांगायला होतं ना की काही लागलं तर सांग म्हणून. पण असं म्हणायचं म्हणजे कुठल्या तोंडाने म्हणू? तुम्हाला माझ्याशी काही बोलायचंच नाही का हो? अचानक निघून आलीस मयुरी. बरं आता बस येईल ना, तर दोघींना पण बसमध्ये बसवूया. सॉरी हा मयू, म्हणजे मी काल रात्री तुला न सांगता असं निघून गेलो. तू एखादा मेसेज किंवा कॉल करू शकला असतास. जेन्युनली स्ट्रेस मध्ये आहे ग. तुला बोललेलो का त्या क्लायंट बद्दल, त्याचा प्रश्नच सुटत नाहीये. सिरियस मॅटर आहे का काही? तू माझ्या मागे लागलाय ते काम करण्यासाठी आणि मला ते नाही करायचंय. एनिवेज, तू नको त्याचं टेन्शन घेऊ. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तू लोड घेतलेलं मला आवडत नाही. बरं चल आतमध्ये जाऊ, नाही तर उगाच इश्यू होईल ना. तुला माहितीये आजी आणि आबाने ना मला ऑल द बेस्ट केलं. सर, बस ऑन द वे. आता लगेच 5 मिनिटात येईल. चल मग सामान काढ. मी काढतो. माझी बस कधी येणार आहे? येईलच आता. मला माझ्या फ्रेंड्सला भेटायचंय. चल मग आपण तिकडे जाऊन थांबू.
हा आई आम्ही थांबतो. जा जा. अहो मी नसताना सगळं मॅनेज कराल ना तुम्ही? ऍक्च्युली नाही जमणार ग. तू गेल्यावर खूप प्रॉब्लेम्स होतील. मी उपाशी, तुझी मुलगी उपाशी, आंघोळी पण वेळेवर नाही होणार आणि धुणी भांडी त्याचा तर खूपच प्रॉब्लेम होईल ग. म्हणजे तू येईपर्यंत सगळी अशी भांडी म्हणजे केवढा पसारा पडेल. तू एक काम कर, तू जाऊच नको. एक परत ये. अहो केवढा त्रास देताय मला. तू त्रास घेतेस आता, जातेस तर मजेत जा ना. कशाला टेन्शन घेते इकडचं? आमचं आम्ही बघू. पण तुला खरं टेन्शन कसलं आलंय माहितीये मला, मयुरीचं ना. पण कशाला टेन्शन घेतेस? तुझी टीम एकदम सज्ज आहे. माई अप्पांपासून ते जेनिफर प्राजक्तापर्यंत सगळ्या दुर्बिणी घेऊन बसले. अजिबात टेन्शन वगैरे, रिलॅक्स कर. सर आता बस लगेच येईल. हा चला, चल बॅग घे. अरे फोन वाजतो, दे इकडे. चला, येतोयस ना? तुम्ही वा पुढे, मी आलो. हा बोल. तुम्हाला कितीदा सांगितले मला सारखा सारखा कॉल करू नका? तू आता पूर्णपणे अडकलायस प्रतीक. काम पूर्ण होत नाही तोवर तुला फोन तर येणारच. आणि माझ्यावर आवाज चढवलास तर मयुरीला जीवे मारायलाही मी कमी करणार नाही. तू जर तिला वाचवण्याचा प्रयत्न केलास तर हा व्हिडिओ मयुरीपर्यंत पोहोचेल. आठवतंय ना त्या व्हिडिओमध्ये तू काय करायला होकार दिला होतास ते? हे सगळं करून तुम्हाला काय मिळणार आहे? ज्या बाईमुळे मला इतका त्रास झाला त्या बाईला तितकाच त्रास दिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. जसा माझा जीव माझ्या मुलामध्ये तसाच तिचा जीव तिच्या मुलींमध्ये. त्यामुळे तिला तिच्या मुलींपासून लांब केल्याशिवाय मी राहणार नाही. जे मी ठरवलंय ना ते केल्याशिवाय आता मागे हटणार नाही. मला तुमच्याशी आता काहीच बोलायचं नाहीये. काय रे, दचकलास एकदम? नाही, ते मी फोनवर होतो ना आणि तुम्ही अचानक आलात. त्या लोकांचा अजूनही फोन येतो तुला? सर खूप व्यवस्थित बसली. ते ठीक आहे, पण हे क्लायंटचं काय प्रकरण आहे? सारखा सारखा तुला फोन करतो आणि तू डिस्टर्ब होतो. काय प्रॉब्लेम असेल तर सांग मला, मी येतो तुझ्याबरोबर, सॉल्व्ह करू एकदाचा प्रॉब्लेम. अरे प्रतीक बोल ना. तू आईला आणि कुहूला बाय करायला पण नाही आलास. मला नाही अर्जंट काम आठवलं. आता मी तुम्हाला निवांत भेटतो ना, ठीक आहे? बाया, तू कुठे चालली बॅग घेऊन? क्लास आहे, चल मी सोडतो. कॅन्सल झाले क्लासेस. चला मग. आई तर तुझी गेली गावाला, आता घरात आपलंच राज्य आहे. सो आपण एक काम करूया, मस्त वाघमाऱ्यांचा कडक चहा पिऊया आणि मग डिसाईड करूया की आपल्याला आपलं फ्रीडम कसं एन्जॉय करायचं. बरोबर की नाही? बस चला. शिल्पी तू इथे काय करतेस? मी तुझा हा क्यूट गोंडस ससुल्यासारखा घाबरलेला चेहरा बघायला आली. एवढाच जर घाबरतोस तर माझे फोन का नाही उचललेस? कोणी सांगितलं होतं हा शाणपणा करायला? शिल्पी मला मुळात ना तुझ्याशी बोलायचंच नाही. मग मी कशाला तुझे फोन उचलू? चल मला जाऊ दे, मला माझ्या बाईकची किल्ली. हॅलो, अशी नसते देत मी किल्ली. आपलं डील झालंय ना, ते कम्प्लीट झाल्याशिवाय मी नसते सोडत तुला. शिल्पी मी लास्ट टाइम बोलते, मला माझ्या बाईकची किल्ली दे. नाही देणार. ए प्रतीक, मी काय म्हणते, तसंही आता बहिणी नाहीये, ती बाहेर गावी गेलीये. जर आता कुठलाही अडथळा नाहीये तर आपण जे काही काम ठरवलंय ते काम करण्याची ही करेक्ट संधी आहे. कम ऑन, डू इट. आता डील झाली आहे म्हटल्यावरती कधी ना कधी ती कंप्लीट करावीच लागणार आहे. सो व्हाय नॉट? शिल्पी मला जर तुझं काम करायचंच नसेल तर 24 तासाच्या आत तुला माझे पैसे परत करावे लागतील. शिल्पी मॅडम,
कशावरून मी तुमच्याकडून पैसे घेतलेत? मला वाटलंच होतं, लहानच रे तू, तुझी पोचच नाहीये तिथपर्यंत खरं तर. पण ठीक आहे, मी सांगते तुला, आपण जे काही ठरवलं, जे काही प्लॅन केला, जे काही कॉल्स झाले ना आपले, त्या सगळ्याचं रेकॉर्डिंग मी करून ठेवलं, ते माझ्याकडे आहे. आत्ता इथे आपल्याला कोणी बघितलं तर घाबरायला होतं तुला. समजा ते रेकॉर्डिंग तुझ्या अतिशय लाडक्या प्रिय व्यक्तीने ऐकलं, डोळे पांढरे पडतील रे तुझे. असं नको करूस. एनिवे, खरं तर या फालतूच्या गप्पा करायला माझ्याकडे वेळच नाहीये. तुला एक ऍड्रेस देते, त्या ऍड्रेसवर 1 तासाच्या आत पोहोचायचं, आणि नाही पोहोचलास तर